ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे जबरदस्त धमाका होणार आहे। म्हणजे आता प्रियाने पायावरती काजळने ऋषीपत्र काढताना चक्क आता बघणार आहे ती म्हणजे प्रतिमा। आणि इथेच एका गोष्टीचा उलगडा होणार आहे। आत्तापर्यंत बाकी कुणालाही ज्या गोष्टी जमल्या नाहीत ती गोष्ट प्रतिमाने करून दाखवलेली आहे। आणि प्रतिमाने सगळ्यांच्या समोर आता मात्र आपण सायलीचीच आई असल्याचं सिद्ध केलेलं आहे। इकडे आता महिपतला संशय येतो की हा नागराज त्या दिवशी भलं काहीतरी बोलून गेला, पण पोलिसांना सांगताना ह्याने हे सांगितलं होतं की आमच्याच घरी दागिने आणि आमच्याच घरी कॅश सापडलेली आहे। हा नागराज काहीतरी लपवतोय इतकं मात्र खरं आहे। हे समजल्यावरती मग मात्र महिपत खूपच चिडतो आणि आता तो नागराजला बोलवतो। नागराजला म्हणतो, तू मला प्रतिमाचा झासा दिलास, प्रतिमा आले अशी दवंडी पेटवलीस आणि या सगळ्यामध्ये तू आता मला माझेच दागिने चोरलेस प्रतिमाच्या इथले आणि मलाच हे करतोयस। नागराज म्हणतो, काय करू मग, काय करू? दादांनी पोलीस कंप्लेंट केली होती, मी इकडून तिकडून सगळीकडून अडकलो होतो, आता डोक्यावरती ही प्रतिमा आली, ही भांडण्याची वेळ आहे का? आणि महिपत शेठ, तुम्ही तरी माझ्याकडून का हप्ते वसूल करताय? चोरले मी दागिने असं म्हणत नागराज पण चिडतो। तोपर्यंत महिपत म्हणतो, ही गोष्ट तुला भरपूर महागात पडेल बरं का? यावरती नागराज म्हणतो, महागात कुणाला पडेल ना हे आता तुलाच कळेल, कारण प्रतिमा आलेली आहे आणि तू प्रतिमाला जाळलंयस, लक्षात येतंय? तू प्रतिमाला जाळलंयस, कधी ना कधीतरी ती हे सगळं सांगेल आणि तू अडकशील, मी नाही, कारण माझा चेहरा तिच्या समोर आलेलाच नाहीये। नागराज शेठ, संपला तुमचा खेळ, संपला। नागराजच्या लक्षात येतं की हा बोलतोय त्याच्यामध्ये जरी तथ्य असलं तरी सुद्धा याला दाखवता कामा नये की मी घाबरलोय। मग साक्षी म्हणते, नागराज काका, अहो ऐका तरी, अण्णा आणि तुम्ही तुमच्यामध्ये अशा छोट्या मोठ्या कुरघोडी होतात, तुम्ही जर का अण्णांना सांगितलं असतं की तुमच्या भावाने कंप्लेंट केले म्हणून तुम्हाला ते दागिने हवे आहेत तर अण्णांनी ते दागिने दिले नसते का? तुम्हाला समजतंय का की तुम्ही काय केलं ते? यावरती आता नागराज म्हणतो, मला सगळं समजतंय, मी ह्याला सत्य सांगितलं असतं ह्याने दिले असते का दागिने, म्हणून मी चोरले, आता काय करू? यावरती आता साक्षी म्हणते, हे बघा ते सगळं जाऊ दे, ते दागिन्यांचं अण्णा विसरतील। अण्णा म्हणतात, काय तू का सांगतेस? साक्षी म्हणते, ऐका अण्णा, आत्ताच्या वेळेला भांडणाची ही वेळच नाहीये, कारण आपल्याला जर का आपल्याला सगळ्यांना सही सलामत राहायचं असेल तर ह्या प्रतिमाला आपल्याला आपल्या रस्त्यातनं बाजूला करायला पाहिजे। एकतर तिला पुन्हा या सुभेदारांच्या घरामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करायचं, तिला आठवत नाहीये ना काही, मग हे सुभेदार तुझ्या वाईटावर टपलेत किंवा अजून काही सांगून ती हे घर सोडून निघून जाईल असं बघायचं। आणि या सगळ्यामध्ये काम करेल ती म्हणजे प्रिया चिडते, हे बघा हा, एकतर आधीच तिकडे मला कुणी प्रतिमाची मुलगी मानायला तयारच नाहीये, सगळे सायलीलाच प्रतिमाची मुलगी मानतात आणि त्यात जर का मी हे असं काही करायला गेले ना तर माझी तर वाटच लागली। यावरती साक्षी म्हणते, मग कोण जाणार? आम्ही का? जिथे आम्हाला थारा नाही तिकडे आम्ही जाणार का? आम्हाला दोघांना सुभेदारांच्या घरात उभं तरी करतील का? त्या घरातल्या आतल्या गोटाची तू एकटीच आहेस, नागराज काका पण हे नाही करू शकत, मग करणार कोण? आणि या वेळेला उपयोग नाही येणार तर कधी येणार? मग तुला पोसायचा काय ग मतलब? प्रिया म्हणते, मला पोसताय तुम्ही? मला तर किल्लेदार पोसतोय। यावरती साक्षी म्हणते, किल्लेदार तुला पोसायला तुला लायक कोणी बनवली? आम्हीच ना। यावरती प्रिया म्हणते, नाही, पण त्या प्रतिमा मला आजूबाजूला फिरकू पण देत नाहीये, तिचं काय मला सांगताय? यावरती आता मात्र साक्षी सांगते, तू एक काम करायचं, अगं तिला तिची डायरी आहे तुझ्याकडे, ती वाचायला द्यायची, ती लिहायला बघायची, त्यातल्या गोष्टी सांगायच्या, तन्वीच्या लहानपणीच्या आठवणी सांगायच्या, तिच्या पायावर तुळशीपत्र दाखवायचं, कर की काहीतरी। यावरती प्रिया म्हणते, हे बघ मी करेन, पण माझ्यावरती दबाव आणू नका असं म्हणत प्रिया आता गिरे तो बे टांगू पर असं म्हणत करणार तर असते, कारण तिला करण्याशिवाय पर्याय पण नसतो। त्यावरती साक्षी सांगते, हे बघ तू प्रतिमाशी जवळीक करण्यासाठी तिला लहानपणीच्या गोष्टी डायरीमध्ये वाच, त्या सांगण्याचा प्रयत्न कर, काहीतरी आठव, काहीतरी बोल। प्रिया म्हणते, ठीक आहे, हे सगळं। त्यावरती साक्षी तिला सांगते, हे बघ हा घाई काहीच नाहीये, तू फक्त सुभेदारांच्या घरीच जा, सुभेदारांच्या घरातच राहत जा आणि त्या प्रतिमाला ते सुभेदार कसे वाईट वागवतायत किंवा सुभेदार तुझे नाहीच आहेत, तुझा काय फायदा किंवा तिला तिकडे धोका आहे असं काहीतरी दाखव, तिचा काहीतरी वीक पॉइंट बघ, कोणत्या गोष्टींनी तिला भीती वाटते ते बघ आणि तिला तिकडून बाहेर पडण्यासाठी तिला भाग पाड। रात्रीच्या वेळेला ती कुणालाही न सांगता बाहेर पडेल,
म्हणजे हे सगळं तू नक्कीच करू शकतेस ना. आणि तिला काही आठवत नाहीये असं समजून ते लोक तिला परत शोधतील, पण तोपर्यंत आपण तिला गायब करू. प्रिया म्हणते ठीक आहे. मग प्रिया आता सगळ्या गोष्टीवरती पाळत ठेवून असते की जेणेकरून प्रतिमा कधी झोपते, काय झोपते, कधी ती एकटी असते, कधी आपल्याला बोलता येईल असं ठरवत प्रिया आता विचार करते, आता न मी डायरी वाचून त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आता त्या बाईला सांगणार आणि मीच तिची मुलगी आहे हे तिला अगदी मनापासून पटवून देणार. आणि त्यानंतर माझ्यावरती कसा अन्याय होतोय, या घरात आपल्याला कशी किंमत नाही आहे, आपण इकडून निघून जाऊया असं मी तिला सांगणार. असं म्हणत प्रिया आता प्रतिमासोबत ओळख करायचा, जे अशी जवळीक करण्याचा प्रयत्न करते, पण प्रतिमा शक्य तितकी प्रियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र प्रिया प्रतिमाच्या बाजूला येते आणि आई असू दे, तुला माझ्या जवळीक आवडत नाही ना, तू नको माझ्याशी बोलूस, तू माझ्यापासून लांबच राहा. कसं सांगू मी तुला की मला तुझ्या पदरा आड यायला, मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवायची इतकी इच्छा आहे ना, पण आई असू दे, तू माझ्यापासून लांब राहा. फक्त माझ्या डोळ्यासमोर राहिलीस ना तरी मला खूप बरं वाटतं. मी तुला खरं सांगू का, तर 4-5 वर्षाची असल्यापासून तुझं मला कधीच प्रेम नाही मिळालं आणि त्यामुळे मला माझ्या आईची खूप आठवण यायची. मी एकटीच रडत बसायची. पण मी अनाथाश्रमात होते ना, मला आईचं प्रेम नाही मिळालं, बाबांचं इतक्या वर्षांनी मिळालं. पण आई खरं सांगू का, तर त्या अपघातानंतर म्हणजे ना मी गाडीतून बाहेर फेकली गेले आणि त्यानंतर रडत रडत मी एका बाईला सापडले. आता प्रतिमा हे सगळं ऐक, तिचं डोकं दुखायला लागतं आणि ती डोकं धरते. मग प्रिया म्हणते आई तुला त्रास होतोय, हे बघ तुला त्रास होत असेल तर मी फार काही बोलणार नाहीये, पण तुला खरं सांगू का, तर ही माझ्या गळ्यातली चेन बघ बरं, ही मला अर्जुनने त्या वाढदिवसाला दिली होती. त्या वाढदिवसाला ज्या वेळेला मी तिकडून बाहेर पडलो ना आपण सगळेजण, त्यावेळेला मला अर्जुनने खेळता खेळता ही चेन दिली होती. आई बघ ना, तुला काही आठवतंय का, ते घेऊन आपण 3 जण कारमधून निघालो होतो. त्यानंतर मी कारमधून बाहेर पडले आणि त्यानंतर तू कारमध्ये एकटीच होतीस का, मग तू कुठे गेलीस आई सांग ना, तुला काही आठवतंय का. मला न काही पुसटसं आठवतंय, पण आई या घटनेनंतर आपलं आयुष्य बदलून गेलं असं म्हणत ती प्रतिमाला भावूक करण्याचा प्रयत्न करते. पण इकडे प्रतिमाला या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो आणि तिला आता त्या दिवशीची सगळी घटना आठवायला लागते आणि तिच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे नागराज तिला आठवतो आणि याच नागराजला आपण कुठेतरी पाहिलं होतं ते पण तिला आठवतं. कुसुमच्या इथे असताना नागराजला पाहिलेलं तिला आठवतं. तिचं डोकं दुखायला लागतं आणि ती आता इकडे प्रियाला शांत बस मला बोलायचं नाही असं सांगते आणि प्रियाला ढकलल्यावर ती प्रिया तिकडे खाली पडते. प्रियाचा पाय उघडा पडतो. त्यावेळेला प्रिया आई ऐक ना, तुला आठवते का माझ्या पायावर तुळशीपत्र होतं, असं म्हणत प्रिया पाय वरती करून प्रतिमाला दाखवायला जाते आणि प्रिया गडबडते, कारण पायावरचं तुळशीपत्र पुसून गेलेलं असतं. चप्पल घातल्याने चालल्याने ते तुळशीपत्र वेळोवेळी पुसलं असतं आणि त्यामुळे प्रियाच्या पर्समध्ये नेहमी काजल असतं, ज्या काजलमुळे प्रिया नेहमी पायावरती तुळशीपत्र काढत असते. ते काजळ लावून तुळशीपत्र काढताना प्रियाला आता आत जायला लागणार असतं. प्रिया म्हणते आई का तू मला ढकलतेस, मी तुला माझ्या पायावरील तुळशीपत्र दाखवू का, असं म्हणत प्रिया सांगते मी आलेच वॉशरूमला. प्रिया आता वॉशरूममध्ये येते. वॉशरूममध्ये आल्यावरती आपल्या पायावरती काजलच्या स्टिकने आता मात्र ती तुळशीपत्र काढायला लागते आणि आता प्रियाला हे सगळं कहताना प्रतिमा पकडते. ज्या वेळेला प्रिया हे सगळं बोललेली असते त्यावेळेला प्रतिमाचं डोकं दुखत असतं, पण त्यानंतर ही मुलगी कुठे गेली आणि ही काय सांगत होती, म्हणून प्रतिमा वॉशरूमचं दार ढकलते. तर प्रियाच्या पायावरील तुळशीपत्राची काढतानाची खूण बघून प्रतिमाला जबरदस्त धक्का बसतो. काहीतरी गडबड आहे हे प्रतिमाला कळतं. तिला काही आठवत नसलं तरी प्रिया जे बोलते ते समजत असतं. ती सांगत आहे की मी तुझी मुलगी आहे, माझ्या पायावर तुळशीपत्र तुला आठवते का, माझी लहानपणीची खूण आहे, असं जर ही मुलगी सांगते तर ही मुलगी वॉशरूममध्ये जाऊन तुळशीपत्र का बरं काढते, नक्की हिच्या मनात तरी काय आहे. प्रतिमा भांबावते. हे सगळं पाहत बसते. तोपर्यंत सायली तिकडे पोचते. प्रतिमा आत्या कुठे आहात तुम्ही. आता प्रतिमा आत्या कुठे आहात म्हटल्यावरती खाली सगळ्यांना प्रश्न पडतो की प्रतिमा गेली कुठे. त्यामुळे सगळेजण धडाधड वरती येतात आणि आता प्रिया गडबडते. वॉशरूममध्ये असलेली प्रिया विचार करते काय झालं, म्हणजे आता हे सगळं असं काय घडतंय. प्रिया पटकन बाहेर येते आणि आई
काय झालं आई, काय झालं असं म्हणत ती प्रतिमाला पाहते आणि ती म्हणते, कल्पना मामी, अगं काही नाही, मी माझ्या पायावरील तुळशीपत्र आईला दाखवत होते असं म्हणत ती सगळ्यांना खोटं सांगायला लागते. पण त्याच वेळेला सायलीला संशय येतो ही प्रिया काहीतरी खोटारडेपणा करते आहे. आता मात्र सायली विचार करते, नाही, काहीतरी असं घडलंय जे प्रतिमा त्यांनी पाहिलंय आणि त्या घाबरल्यात. या प्रियाने काहीतरी केलंय. आणि तुळशीपत्राचं काय नवीन? आता सायलीला प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र किंवा तन्वीच्या पायावर तुळशीपत्र होतं ही गोष्टच माहिती नसते. सायलीला आपल्या पायावर तुळशीपत्र आहे हे माहिती असतं. मग ही का तिच्या पायावर तुळशीपत्र काढते आणि ही का दाखवायला जाते? सायलीला शंका येते. आता या शंकेचं निरसन करण्यासाठी सायली ज्या वेळेला प्रतिमा एकटी असते त्यावेळेला तिच्याशी विषय काढणार असते. आणि आता प्रतिमा हे सगळं पाहिल्यामुळे भांबावलेली असते. प्रतिमाला ही जर आपली मुलगी नाही आहे तर ही खोटं नाटक का करतीये हा प्रश्न वारंवार सतवत असतो. आणि तिला आता प्रियाबद्दल एक प्रकारची तिला आता भीतीच बसते. ही मुलगी खोटारडी आहे हे बसतं. त्यातच सायली आता सगळी चौकशी करणार असते. सायलीने चौकशी केल्यावरती प्रियाचं हे भांडं फुटणार कसं, प्रतिमा प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवणार कशी, आणि अखेर जे कोणाला कळलं नाही ते आता प्रतिमा ओळखून काढणार की आपली खरी मुलगी कोण आहे. आणि मालिका पाहायला रंजक होणार.